वाचकांशी सुसंवाद साधतोच, पण सरगम सुद्धा आपल्याला शब्द नसताना सुद्धा नुसते स्वरोच्चारांनी सुद्धा आपल्याला काहीतरी सांगून जात असते. 550 बंदिशी त्यांनी जवळजवळ त्यांच्या त्या पुस्तकांमध्ये एकत्रित केलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या रचना आहेत या सगळ्या. खरोखर अतिशय बुद्धिमान अशा या गायिका इतक्या स्वतंत्रपणे रचना रचायच्या खरोखर सोपं काम नाहीये. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं असायचं की मोठा ख्याल आणि छोटा ख्याल याच्या बंदिशी एकमेकांना नेहमी पूरक असायच्या. म्हणजे बडा ख्याल एका विषयावर चाललाय आणि एकदम कुठल्या तरी दुसऱ्याच विषयावर छोटा ख्याल चाललाय असं कधीतरी त्यांचं झालं नाही. त्यांनी त्या नेहमी पूरक अशा रचना रचल्या. आता आपल्यासमोर कला सादर करतायत प्राजक्ता देशपांडे. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपली गायन कला सादर करावी. नमस्कार, मी प्राजक्ता देशपांडे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी अश्विनीताईला एक सांगू इच्छिते. आमचं हे सासर आहे, हे एकच वाक्य मी सांगते. आणि ह्या सासरी एक माहेर जर असेल तर ते आमचं अश्विनीताईंचं घर आहे. आणि अशा गुरुमाऊली ज्यांना लाभल्या त्या आमच्या गुरु अश्विनीताई वळसंकर ह्याला मी नमस्कार करते, प्रभाताईंना वंदन करते. मी आज राग शिवरंजनी गाण्याचा प्रयत्न करते.
त्याविषयी मी एक उल्लेख करायचा विसरले म्हणून परत करते. जशी आमची गुरुमाऊली आमचं माहेर आहे, त्यांना त्याच्यापेक्षा जास्त साथ देणारे आमचे बाबा आहेत तिकडे, अशोककाका वळसंकर. त्यांची पण तेवढीच आम्हाला साथ असते. त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोचू शकतोय. त्या दोघांचे खूप खूप आभार. मी राग काफीमध्ये एक ठुमरी सादर करायचा प्रयत्न करते. षडजात. मैं